आता बघूयात विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। परभणी जिल्ह्यातील 42 गावं संघर्ष समितीच्या लढ्याला यश, पाटबंधारे खात्याद्वारे सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानं आंदोलन स्थगित। माजी सैनिकांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष, माजी सैनिक 30 ऑगस्टला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार। नाशिक जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार आंदोलनाच्या तयारीत, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे धान्य वाटप यंत्रणेला फटका, ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करण्यास दुकानदारांचा विरोध, तर 72,000 नागरिक धान्य वाटपापासून वंचित राहणार। वर्धा जिल्ह्याच्या बजाज चौकातील उड्डाणपुलावरील खड्ड्यांविरोधात एमआयएम आक्रमक, पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी एमआयएमच्या कार्यकर्त्यांचं बँडेज पट्टी लावून अनोखं आंदोलन। लातूरच्या शिवनखेडच्या महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालय बंद करून बाहेरून कुलूप, सरपंच कामगारांच्या कागदपत्रांवर सही शिक्का देत नसल्यानं युवक आक्रमक। अजित पवार गटाचे आमदार शेखर निकमांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील कामाचा टीचर जारी। भंडाऱ्यात 2 गुंडांवर एमपीडीआयची कारवाई, गुंडांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी, दहशत माजवण्यासह हत्येचाही आरोप। गोंदिया जिल्ह्याला जोडणाऱ्या रेल्वे पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती। नांदेडच्या किनाळा महादेव मंदिरात गोविंद हानवटे यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन, विधानसभेच्या उद्देशाने जनसंपर्क वाढवत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा।